वादळी पावसानं डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव हद्दीत हळनोर वस्ती येथे काल झालेल्या वादळी पावसानं डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। या परिसरात शेतकऱ्यांनी अतिशय मेहनतीनं डाळिंबाच्या बागा फुलवल्या असून या बागांना उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून आधुनिक पद्धतीनं लोखंडी स्ट्रक्चर वापरून क्रॉप कव्हरची योजना शेतकऱ्यांनी केली होती। मात्र हातातोंडाशी आलेला हा घास निसर्गानं हिरावून नेलाय। याबाबत कृषी विभागाला संपर्क केला असता वादळाच्या बाबतीत कृषी विभाग पंचनामे करत नाही अशी प्रतिक्रिया आली आहे। तसेच महसूल विभागाला संपर्क केला असता या सर्व बाबतीत त्यांची अनभिज्ञता दिसून आली। शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची आवश्यकता असून निसर्गाच्या अचानक आलेल्या या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आसवं आली आहेत। आज 2026 रोजी काल संध्याकाळी 7-7:30 वाजता जे वादळी वाऱ्याचा पाऊस आला, त्या वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये डाळिंबाचे आमचे झाडे पडले। डाळिंबाचे क्रॉप कव्हर पूर्ण फाटून दुसऱ्या शेतात गेले आणि डाळिंबाच्या अँगलचं पूर्ण टेक्स्चर हे वाकून गेलेलं आहे। तरी डाळिंबाची आमची कमीत कमी एक जणाची 5-5 लाख रुपयाची नुकसान झालेली आहे। तसेच त्याच्यात चंद्रभान तुकाराम हळनोर, तसेच ज्ञानेश्वर बबन हळनोर, तसेच हरी कचरू हळनोर आणि बोरकर यांचे पूर्ण डाळिंबाचे क्रॉप कव्हरचे नुकसान झालेले आहे। आणि आमचे बंधू संपत हनुमंत हळनोर यांची डाळिंबाची पूर्ण झाडे वाकून गेलेली आहे। तरी ही नुकसान झालेली आहे, याची शासनाने दखल घ्यावी। तुम्ही ही जी नुकसान झाली या बाबतीत महसूल किंवा कृषी विभागाला काही कळवलं का? कृषी विभागाला कळवलं, कृषी विभागाचं आम्हाला पाहिजे असं उत्तर नाही आलेलं आणि तलाठी मॅडमला फोन केला। तलाठी मॅडम आम्हाला बोलतात की कधी झालं, काय झालं, ही वादळी वाऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालं तरी त्यांना सुरेगाव परिसरात झालेलं वादळी वाऱ्याचं अद्याप माहिती नाही आणि त्यांनी आम्हाला उडावडीचे उत्तरे दिले आणि ते येण्यास नकार दिला त्यांनी। हार्वेस्टिंग स्टेजला असलेल्या या डाळिंबाचं साधारणपणे एकरी किती नुकसान झालं तुमचं? हार्वेस्टिंग स्टेजला असलेलं आता आम्ही कमीत कमी एक एकाचा बाग 35-40 लाख रुपयाचा बाग होता। आज तो निमानिम फळे तुटून खाली पडलेली आहे। आमची कमीत कमी 20-20 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे डाळिंबाच्या फळांची। शासनाने याच्यात काय मदत करावी अशी अपेक्षा आहे? शासनाने याच्यामध्ये पूर्णपणे येऊन पाहणी करावी। पाहणी केल्यानंतर आमची डाळिंबाचे जे नुकसान झालेले आहे ते रीतसर आम्हाला त्याची भरपाई मिळावी। एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।